उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची भेट। रिजिजू यांच्याकडून श्रीकांत शिंदेंचा मेरा छोटा भाई आहे असा उल्लेख। संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट। पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये पाऊण तास चर्चा। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका। नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू। मंदा म्हात्रे यांच्यावर शस्त्रक्रिया पार। लोकसभेच्या 8 खासदारांचं निलंबन रद्द। किरण रिजिजू यांनी मांडला प्रस्ताव। लोकसभा अध्यक्षांनी दिली शिस्त पाळण्याची ताकीद। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीत पेच। सदस्य फुटू नयेत म्हणून भाजपासह दोन्ही शिवसेनेचे सदस्य सहलीला। मुंबई महापालिकेची आज दुसरी मासिक सभा। या सभेतही नामांतरावर भर। सभेत 7 नामांतरांचा प्रस्ताव। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष महायुतीचाच। राष्ट्रवादीचा अध्यक्ष तर भाजपचा उपाध्यक्ष। मवियाच्या उमेदवारांची माघार। घर बांधण्यासाठी आता स्थानिक पातळीवरच मिळणार परवानगी। आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीनंतर नवा कायदा करण्याचं मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन। म्हाडा घोटाळा प्रकरणाचा तपास। नाशिकच्या गुन्हे शाखे युनिट 1 कडे वर्ग तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात विकासकांवर गुन्हा दाखल। मनसेचा गुढीपाडवा मेळावा। यंदाही मुंबईतील शिवाजी पार्कात मनसेचा गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त आणखी एक नवा टीजर समोर। बनावट मतदार यादींविरोधात भाजपची आक्रमक मोहीम। भाजपकडून मतदार यादी शुद्धीकरणासाठी बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन। केरळ विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजप जोर लावणार। राज्यातील जवळपास 55 भाजप आमदार केरळात प्रचारात उतरणार। सूत्रांची माहिती आहे। रत्नागिरीच्या राजापुरात शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश। आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार। शिखर बँक घोटाळ्याची फाईल अखेर बंद। शिखर बँकेचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला। अजित पवारांसह सुनेत्रा पवार रोहित पवारांना क्लीन चिट। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांचा थातुरमातुर उत्तर। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही जळल्याचं का सांगितलं। अजितदादा विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवारांचं ट्विट। नागपूर महापौर उपमहापौर पदग्रहण सोहळ्याचा खर्च समोर। नागपुरात महापौर पदग्रहण सोहळ्यावर 16 लाखांचा खर्च। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून पेच। जिल्हा परिषद सदस्य फुटण्याची भीती। जिल्हा परिषद अध्यक्षांचा अंतिम निर्णय मुंबईत होणार। छत्रपती संभाजीनगरात मतदार यादीच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी 137 बीएलओंना नोटीस। केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। अजितदादांच्या अपघातावर मुद्दाम चर्चा नाही। विधानसभेत सोमवारी चर्चेचं आश्वासन। सोमवारपर्यंत वाट पाहू आमदार रोहित पवारांचं वक्तव्य। बीएसआरला वाचवलं जात आहे। अद्याप राज्य सरकारकडून सीबीआयकडे प्रस्ताव नाही। रोहित पवारांची टीका। युवकांसाठी आयोग किंवा कल्याण मंडळ स्थापन करा। आमदार विक्रांत पाटील यांची विधान परिषदेत मागणी। मुख्यमंत्र्यांकडे युवा मंडळाचा प्रस्ताव पाठवणार। मंत्री पंकज प्रभात लोढांचं उत्तर आहे। एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती। परिवहन मंत्र्यांनी विधान परिषदेत माहिती दिली। एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा। राज्यात पीक पाहणीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत घोषणा। फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। 3 वर्षांपूर्वी जालना जिल्हा परिषदेकडे आलेला 128 कोटी रुपयांचा निधी प्लस। आमदार बबनराव लोणीकर विधानसभेत आक्रमक। मुंबई कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा लेणीकरांचा आरोप आहे। विधानसभेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आक्रमक। आमदार राजू खरेंच्या आरोपांवर पंकजा मुंडे आक्रमक। सोलापूर एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये 2000 किलो चरस सापडल्याचा खरेंचा आरोप आहे। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। विधेयकामागील सरकार हेतू लक्षात आल्यानं विधेयकाला पाठिंबा। आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य। अजित पवारांच्या अपघाताबद्दल परिषदेत चर्चा का घेत नाही। विधान परिषदेत अमोल मिटकरी आणि सचिन अहिर यांचा सवाल आहे। आव्हाडांनी शब्द मागे घेतले आहेत। आव्हाडांनी माफी मागितली त्यामुळे विषय वाढू नये। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाडांकडून शिवरायांचा अपमान। आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध। आव्हाड यांचं निलंबन झालंच पाहिजे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी। परळच्या ग्लोबल रुग्णालयाकडून पालिकेच्या नियमांचं उल्लंघन। गरजू रुग्णांसाठी आरक्षित खाटा हस्तांतरित नाही। अजय चौधरी यांची विधानसभेत लक्षवेधी। विधानसभेत सुरेश धस यांची तुफान फटकेबाजी। बीड जिल्ह्यात इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत भ्रष्टाचार। सुरेश धस यांचा लक्षवेधीतून सवाल। इराणसोबतचं युद्ध या आठवड्यात थांबणार। आता जास्त वेळ लागणार नाही। डोनाल्ड ट्रम्प यांचं युद्धबंदीचे संकेत।
होर्मुझमध्ये अडकलेली 22 जहाजं सुरक्षित जहाजांचा मॉनिटरिंग केलं जाते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या सचिवांची पत्रकार परिषदेत माहिती. इराणचे नेते हिंसक आणि घातक, त्यांनी 3 आठवड्यात 32,000 लोकांचा जीव घेतला. हा धोका केवळ इस्रायलला नाही तर सर्वांनाच आहे. इराणच्या परमाणूबद्दल ट्रम्प यांचा मोठा दावा आहे. आम्हाला कोणाचीही गरज नाही, आम्ही जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आहे. मदत केल्यास नकार दिल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र देशांवर संताप व्यक्त. युद्धामुळे जागतिक राजकारण ढवळून निघालं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक चीन दौरा लांबणीवर. सध्या पूर्ण फोकस युद्धावर असल्याचं वक्तव्य. भारतीय युद्धनौकेची ओमानच्या आखातातून सुटका. जगलाडकी टँकरची ओमानच्या आखातातून सुटका. तब्बल 80,800 टन कच्च्या तेलाचा टँकर. नंदादेवी जहाज भारतात दाखल. शिवालिक जहाजानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास करणारे हे दुसरे महत्त्वाचे भारतीय जहाज. भारत अमेरिकेतील बहुप्रतीक्षित व्यापार करार पुन्हा लांबणीवर. अमेरिकेने आयात शुल्क संरचना निश्चित केल्यानंतरच स्वाक्षऱ्या करणार भारताची भूमिका. यवतमाळच्या छोटी गुजरी परिसरात सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा. पोलीस बंदोबस्तात सिलेंडर वाटप सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फटका. उपाहारगृहांमध्ये गॅस टंचाईमुळे मोजकेच पदार्थ उपलब्ध. जालन्यात उटवद शिवारात गॅस एजन्सीचं गोडाऊन फोडून सिलेंडरची चोरी. 96 घरगुती, 12 व्यावसायिक आणि 2 प्रत्येकी 5 किलोचं सिलेंडर असा एकूण 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी. सिंधुदुर्गच्या कुडा एमआयडीसीमधील उद्योजकांवर संकट. व्यावसायिक गॅस पुरवठा अचानक खंडित. एमआयडीसीमधील जवळपास 150 उद्योगांना मोठा फटका आहे. यवतमाळच्या वणीत गॅस सिलेंडर घेण्यासाठी लांबच लांब रांगा. नागरिकांची सकाळपासून गॅस एजन्सी बाहेर गर्दी आहे. तुळजापुरात हॉटेल्सना व्यावसायिक सिलेंडर पुरवठा करण्याची पुजाऱ्यांची मागणी. देशभरातून येणाऱ्या भाविकांची होणारी अडचण लक्षात घेऊन गॅस पुरवठा करण्यासाठीचे निवेदन. युद्धाचा परिणाम आता घरबांधणी साहित्यावरही. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे टाईल्स निर्मिती करणारे अनेक कारखाने ठप्प झाले असल्याची माहिती आहे. युद्धजन्य परिस्थितीचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम. गॅस अभावी गृहिणींकडून कोळशाच्या शेगडीचा अवलंब. मात्र कोळशाच्या शेगडीच्या दरातही 10% वाढ. नागपुरात एलपीजी इंधन दरवाढीमुळे ऑटो चालकांना फटका. जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉयन ऑटो रिक्षा संघटनेचं आंदोलन. पंढरपुरात गॅस सिलेंडरचा तुटवडा. चैत्री यात्रेच्या तोंडावर हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिकृत हॉटेलला महिन्याला 40 व्यावसायिक गॅस सिलेंडर देण्याची मागणी आहे. वाशिमच्या मंगळूरपीर येथील चित्तलांगे गॅस एजन्सीतून ग्राहकांना घरपोच सिलेंडर. ग्राहकांकडून सेवेबाबत समाधान व्यक्त. गॅस तुटवड्याबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई. बुलढाणा जिल्ह्यात इंधन गॅसचा तुटवडा नाही, पुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. कराडमधील हॉटेल ढाब्यांवर पुरवठा विभागाची धाड. भरारी पथकाकडून धाडस सत्र सुरू. घरगुती गॅसचा अवैध वापर आढळल्यास कडक कारवाईचा इशारा आहे. सांगलीत कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत. 750 उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर. कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार. नाशिक शहरात गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा. जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू. पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. जालन्यात गॅस एजन्सीचे गोदाम फोडून 110 सिलेंडर लंपास. जालन्यातील उटवद शिवारातील घटना. 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला. सोलापुरात एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम. सर्वच एजन्सीसमोर नागरिकांची गर्दी. गॅस बुकिंग करताना नागरिकांना अडचण. वर्ध्यात गॅस सिलेंडरच्या अवैध वापरावर लगाम. तालुका स्तरावर दक्षता पथकांची स्थापना. कारवाईला वेग. 28 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. 84,000 माल जप्त. सिंधुदुर्गात गॅस एजन्सी बाहेर मोठी रांग. गॅस सिलेंडर घेण्यासाठी गर्दी. 100 मीटर लांब गॅस घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा आहेत. पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ओटीपीद्वारेच होणार. पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. अकोल्यात गॅस निर्बंधाविरोधात हॉटेल व्यावसायिक आक्रमक. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या वापरावर निर्बंध घालण्याचा राज्य शासनाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरातील गॅस टंचाईमुळे उद्योगांना फटका. कोट्यवधींची निर्यात 15 दिवस लांबणीवर. बेकायदेशीर गॅस सिलेंडरची हॉटेल चालकांना विक्री करणाऱ्या दोघांना अटक. देवनार पोलिसांची कारवाई आहे. कारवाईला वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो जप्त. अकोल्यात 2 ठिकाणी पुरवठा विभागाचा छापा. नागरी सुविधा सेंटर आणि एका कॅटरिंग गोदामावर छापा. छापेमारी 23 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. गोवंडीत गॅस सिलेंडरची बेकायदा विक्री करणाऱ्या दोघांना अटक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात पोलिसांची कारवाई. मुंबईतील बोरिवली परिसरात कंपनीकडून रस्ते कामातील लोखंडी पाईप उघड्यावरच टाकल्यात. मनसेकडून ही आक्रमक भूमिका घेत आंदोलन. भंडाऱ्यात शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा. 876 शिक्षकांची पदभरती प्रलंबित. जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापतीसह सदस्यासह
मुंबईत बांधकामांच्या वेळेत बदलावाचा ठराव सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या वेळेस बांधकामास परवानगीची मागणी आहे. राज्यावर अवकाळीचं सावट, गुढीपाडव्याला राज्यात विविध भागात पावसाचा अंदाज. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा आहे. छत्रपती संभाजीनगरात अपुरा रक्तसाठा, घाटी रुग्णालयात केवळ 5 दिवस पुरेल इतकाच साठा, तर खासगी रक्त केंद्रांमध्ये केवळ 15 ते 30 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध. श्री तुळजाभवानी मंदिरात लाडू प्रसादाचे वाटप. सुरळीत गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम प्रसादावर नाही. दररोज 3000 लाडूची विक्री आहे. यवतमाळमध्ये आरटीओ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या वाहनांना अडवून त्रास. प्रहार जनशक्ती पार्टीचं आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन. त्रास थांबवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आहे. भंडाऱ्यात कंत्राटी कामगारांचा डोंगरी बुजुर्ग माइन्स गेट समोर काम बंद. आंदोलन. नियमानुसार वेतन मिळण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कामगारांचं आंदोलन. सांगलीच्या मिरजेत महावितरण विभागाच्या कारभाराविरोधात नागरिक संतप्त. किरकोळ थकबाकीवरून वीज खंडित केल्याचा आरोप. जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ. सोन्याच्या दरात 500 तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ. यवतमाळमध्ये पारधी विद्यार्थ्यांना लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य दिलं जाणार. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना आजची अंतिम मुदत. मालेगाव ठरतो उष्णतेचा हॉटस्पॉट. मालेगावचा पारा 40 अंश सेल्सिअसवर. सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू. मुंबई शेकोटी पेटवण्यास, चुलीवर जेवण बनवण्यास पालिकेची बंदी. मात्र रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदारांकडून नियमांचं उल्लंघन करून काम सुरू. पालिका यावर काय कारवाई करणार, नागरिकांचा सवाल. बीडच्या अंबाजोगाईत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त. नगर परिषदेनं डम्पिंग ग्राउंडवर उभारले भव्य संगोपन केंद्र. यवतमाळ जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीला सन्मानाची संधी. 20 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हा अधीक्षकांचे आव्हान. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाडू बुद्रुक इथं पीएमपीच्या जादा बसेस. मोठ्या संख्येनं नागरिकांची स्मृतीस्थळाला होणारी गर्दीसाठी जादा बस सोडण्याचा निर्णय. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हापूस, देवगड आंबे दाखल. गेल्या वर्षीच्या तुलनेत आंब्याच्या दरात वाढ. गटारातून गॅस निर्मितीबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची काँग्रेसकडून खिल्ली. नाल्याच्या बाजूला एलपीजी सिलेंडर ठेवून चूल पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यात पालकांनी केलं चिमुकलीचं महालक्ष्मीच्या स्वरूपात फोटोशूट. महालक्ष्मीच्या रूपातील चिमुकलीचा फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल. उन्हाळी सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या. कोकण रेल्वे प्रशासनाचा मुंबई मडगाव दरम्यान 2 विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय. वाढते तापमान आणि आखाती युद्धांमुळे अंड्याचे दर कोसळले. तर 6 रुपयांना मिळणारी अंडी आता 2 रुपयांनी स्वस्त होत 4 रुपयांपर्यंत घसरले. जालन्यात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन. सरसकट कर्जमाफीची शेतकऱ्यांची मागणी. 2025च्या खरीप पीक विम्यासाठी जलसमाधी आंदोलन. डॉक्टर मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरण. डॉक्टर निलेश जेजुरकरांच्या जामिनावर आज सुनावणी. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा निलेशवर आरोप. बीडमध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या वसतिगृहात भ्रष्टाचार. वसतिगृहात जास्त विद्यार्थी दाखवून करोडोंचा निधी लाटला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. गंगापूर धरणातील पाणीसाठा 59% गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्यानं कमी. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई क्लीन लीग स्वच्छताविषयक स्पर्धा आयोजित. या संदर्भात अभिनेते अक्षय कुमार यांची स्थायी समिती सभागृहात पत्रकार परिषद. सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचे दर प्रतितोळा 1,60,250 रुपयांवर. चांदीचे दर प्रतिकिलो 2,56,500 रुपयांवर. नाशिक तपोवनमध्ये झाडांवर अंधश्रद्धेचा भयावह प्रकार. झाडांवर खिळे आणि बिब्बे लावून फोटो लावल्याचा दावा. वर्ध्यात श्रीराम मंदिर देवस्थान समितीच्या वतीनं नवरात्रोत्सवाचं आयोजन. 19 मार्च ते 28 मार्च दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन. वर्ध्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 2049 प्रकरणाचा तडजोडीने निपटारा. 4,63,00,000 अधिक रकमेची सेटलमेंट. प्रलंबित आणि दखलपूर्व प्रकरणाचा समाप्तराने निकाल. अभय योजनेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद. योजनेमुळे 4 महिन्यात 954 कोटींचा महसूल. 1,64,665 जणांनी भरला मिळकत कर. मुंबईत प्रमुख ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त. गुढीपाडवा रमजान ईद निमित्त रेल्वे पोलीस सतर्क. रेल्वे स्थानकावर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता बंदोबस्त. बनावट आरटीओ. बनावट वेबसाईटद्वारे पाठवल्या जाणाऱ्या खोट्या लिंकद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याची माहिती. मोटार परिवहन विभागाचे नागरिकांना आव्हान. पुणे पालिकेच्या 91 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाहीयेत. 80 मराठी शाळा, 11 उर्दू शाळांना मुख्याध्यापकच नाही. पालिकेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाचं उत्तर आहे.
पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात मीडिया कंपनीला आता अखेरची मुदत. पुढील सुनावणी 6 एप्रिलला होणार. मुंडवा जमीन प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडवला होता. परभणी महापालिकेच्या पथकाद्वारे श्वान पकडण्याची मोहीम. विशेष पथकाची स्थापना. श्वानांचा वाढता त्रास लक्षात घेऊन श्वान पकडण्याच्या मोहिमा सुरू. मुंबईतील अनधिकृत शाळांची यादी अद्याप जाहीर नाही. यंदा बहुतेक खासगी शाळांची पूर्व प्राथमिक वर्गाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण. छत्रपती संभाजीनगरात टरबूज उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. टरबूजाच्या दरात 15 दिवसात मोठी घसरण. प्रति किलो दर 25 रुपयांवरून थेट 9 रुपयांवर. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचा पुन्हा ज्वारीच्या शेतीकडे कल. अतिवृष्टीनंतर उदरनिर्वाहासाठी पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून ज्वारीची निवड. कोकणातील हापूस आंब्याचे भाव वधारले. बाजारात 16,845 आंब्यांच्या पेट्या दाखल. छत्रपती संभाजीनगरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्यांना 77 लाखांची फसवणूक. 5 जणांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात धक्कादायक प्रकार. कीर्तनकार महाजन अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ढवळपुरी गाव कडकडीत बंद केलाय. लोणावळ्यात महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की. वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महिलेला धक्काबुक्की. आरोपी जयनील दोषी विरुद्ध गुन्हा दाखल. रायगडमध्ये वाळू माफियांचा हैदोस. नियम धाब्यावर बसवून अंधारात उत्खनन सुरू. महाडमधील सावित्री नदीपात्रासह शेतजमीन धोक्यात. यवतमाळमध्ये टोळक्याला मारहाण प्रकरणी पांढुणी येथील 10 जणांवर गुन्हा दाखल. मूळ पळविणारी टोळी समजून 7 जणांना बेदम मारहाण. नवी मुंबईत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश. शेअर बाजारात नफा मिळवून देण्याचा आमिष. कोट्यावधींची फसवणूक. 2 आरोपींना अटक. कोल्हापुरात 500 रुपयांच्या 265 बनावट नोटा जप्त. कोल्हापूर रेल्वे टर्मिनस परिसरात पोलिसांची कारवाई. शहापुरी पोलिसांकडून 2 जणांना अटक. बारामतीत खासगी रुग्णालयात 15 लाखांची चोरी. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. 12.68 कोटींचा गांजा. मुंबई विमानतळावर जप्त. 28 वर्षीय तरुणाला गांजा तस्करी प्रकरणी अटक. कराडच्या उंब्रज येथे चोरट्यांचा धुमाकूळ. अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 6 दुकानं फोडली. घटना सीसीटीव्ही कैद. यवतमाळमध्ये द्वारहा पंचायत समितीतील कर्मचाऱ्याला 74,000ची लाच घेताना पकडल्या. आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात. मुंबई कस्टम्स झोन 3ची मोठी कारवाई. 11 ते 15 मार्च 2026 दरम्यान कारवाई करत विविध प्रकरणे उघडकीस. मुंबईत आलेल्या एका प्रवाशाकडून 12 किलो हायड्रोपेनिक वीड जप्त. नागपुरात 2 तरुणांना एका गटाची बेदम मारहाण. रस्त्यात गाडीला कट लागल्याच्या वादातून मारहाण. 2 तरुणांना अश्लील शिवीगाळ करत केली मारहाण. अमरावतीत लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. महापालिकेच्या स्वतंत्र स्वच्छता कंत्राटदारांवर मोठी कारवाई. कोरोना इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर. मुंबईच्या पवई परिसरात धक्कादायक प्रकार. पोलीस असल्याचा बनाव करून 2 कर्मचाऱ्यांना लुबाडल्याची धक्कादायक घटना. पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याणमधील 27 गावातील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक. क्लस्टर योजनेविरोधात स्थानिक भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी. शासन निर्णयाची होळी केली आहे. सांगलीत 9 लाख रुपयांचा ऐवज असलेली बेवारस आढळलेली बॅग. पोलिसांनी महिलेला परत केली. बॅग परत केल्याबद्दल महिलेनं पोलिसांचे आभार मानले. जुना पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या डोंगरावर वणवा पेटल्याची घटना. आगीमुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालवताना त्रास. पंढरपुरात कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवर पोलिसांच्या कारवाईचा बडगा. दुचाकींवर दंडात्मक कारवाईसह पोलिसांनी सायलेन्सर नष्ट केलाय. पिंपरी चिंचवडच्या पवना नदीत पोहायला गेलेल्या तरुणांचा दुर्दैवी मृत्यू. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा कारखान्याला भीषण आग. प्लॉट क्रमांक जे मधील कारखान्याला आग. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये स्कूल बसचा अपघात. स्कूल बस पुलाच्या कठड्याला धडकून अपघात. सुदैवाने कोणतेही विद्यार्थ्यांना दुखापत नाही. मावळ्याच्या सोमाटणे फाट्याजवळ दुर्दैवी अपघात. 11 वर्षाच्या चिमुरडीला टेम्पोने चिरडले. चिमुरडीचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त. पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात. गाडीचा टायर फुटल्याने अपघात. अपघातात 3 कामगारांचा जागीच मृत्यू. वांद्रे रेल्वे स्थानकावर रील स्टार तरुणीचा दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल. तरुणीची व्यक्तीला धक्काबुक्की तर अश्लील डान्स करत लोकलमधील तरुणाची छेड काढली आहे. मुंबईत किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या. बांगूरनगर पोलीस परिसरात ही घटना घडली आहे. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू. परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. यवतमाळमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची निर्गुण हत्या. आरोपी अंकुश खोडे, रुपाली खोडे यांना अटक. त्रास आणि धमक्यांना कंटाळून आखला होता हत्येचा कट.
पतीने पत्नीला धावत्या लोकल समोर ढकललं. मुंबईच्या मुलुंड रेल्वे स्टेशनवरील घटना. आरोपी पतीला सुरतमधून अटक. वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती. बीडच्या वैष्णवी लाटेची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या. आरोपींवर कडक कारवाई करण्याची कुटुंबाची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.